इकडे नागपूरमधल्या काही शाळांमध्ये अद्याप गुडघाभर पाणी साचलेलं आहे। बेलतरोडी भागामध्ये शाळेच्या परिसरात 3 फुटांपर्यंत पाणी आहे। काल झालेल्या मुसळधार पावसाचं पाणी अद्याप ओसरलेलं नाही। नागपुरात काल 2 तासामध्ये 110 मिलीमीटर पाऊस पडला। त्यानंतर अनेक भागात पाणी साचलं, पाण्याचा निचराही झाला। परंतु बेलतरोडी परिसरातली ही स्कूल्स ऑफ स्कॉलर ही शाळा आहे आणि या शाळेच्या प्रांगणामध्ये अद्यापही गुडघाभर किंबहुना त्यापेक्षा जास्त पाणी जे आहे ते साचलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। जणू काही पुरासारखी स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। आज शाळेला सुट्टी आहे, विद्यार्थी शाळेत नाही, परंतु एरवी जेव्हा शाळा सुरू असते तेव्हा मुसळधार पाऊस आला अचानक। काल जशी स्थिती झाली होती आणि पाणी साचलं तर कुठला अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। स्कूल्स ऑफ स्कॉलर ही शाळा आहे नागपुरातील बेलतरोडी परिसरातली आणि या ठिकाणी जणू काही नालाच या ठिकाणी आहे, पूर परिस्थिती आहे असं दृश्य या शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सचिन सह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।